नमस्कार, माझं नाव ओमकार सत्यवान मावळ. मी सुद्धा नवी मुंबईवरून आलो आहे आणि मी आज ढोलकी वाजवणार आहे. एक ईशस्तवन सादर होत आहे, त्यांना यायला थोडासा वेळ झाला होता. मी डॉक्टर शिल्पा पहरार यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यायचे. जेव्हा जेव्हा आम्ही या मंडळींना हाक दिलेली आहे तेव्हा तेव्हा आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी त्यांचं आपण स्वागत करूया. या कार्यक्रमाचे प्रायोजक हे सहप्रायोजक चेतक स्वीट पॉइंट चेतक मिनरल्स यांच्या वतीने डायरेक्टर भवरलाल खत्री सर आज उपस्थित आहेत. मी वनिता मॅमना विनंती करेन त्यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करूया. भवरलाल खत्री सर, चेतक स्वीट पॉइंट चेतक मिनरल्स यांच्या वतीने विजय सर आज उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही यथोचित स्वागत करू. एसके ग्रुपचे डायरेक्टर डॉक्टर संजीव कुमार सर, म्हणजे आता फक्त ते एसके बिल्डर्स पुरता मर्यादित नाहीयेत, तर आपल्या सगळ्यांचा जो लोकप्रिय आवडता कार्यक्रम आहे जो नेटफ्लिक्सवर आपण बघतो द ग्रेट, तालिया जरा जोरदार होनी चाहिए. पुढे समाजसेवक माननीय सनी बालिका सर आज उपस्थित आहेत. त्यांचंही यथोचित स्वागत. पत्रकार सुबोध कांबळे सर आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. हरिकृष्ण गौडा सर आज उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करू इच्छितो. सिने अभिनेता मराठी फिल्म गौरी शंकरच्या माध्यमातून पण त्यांना पाहिलेलं आहे. विशाल संपत सर पण आपल्यासोबत उपस्थित आहेत. निर्माते विशाल संपत सर. अगदीच आपण आता जी शॉर्ट फिल्म पाहिली त्याच्यामध्ये या कलाकारांना आपण पाहिलेलंच आहे. त्यांचंही भरभरून कौतुक आपण करूया. ते निर्माता विशाल संपत सर झाले पाहिजेत. विद्या घारे जी आपल्या समवेत उपस्थित आहेत. म्हणजे नवी मुंबई पुरतच हे नाव मर्यादित नाही तर संपूर्ण रायगड परिसरात. आणि डॉक्टर शिल्पा मॅम आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही तुझे स्वागत करू इच्छितो. टाळ्यांचा ओघ फार कमी ऐकू येतो. जोरदार झालं पाहिजे. वनिता मॅडमचे मला वाटतं 5-6 वर्षापूर्वीपासूनची ओळख आहे आणि त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला मी ते आलेलो आहे. त्यांचे मिस्टर आणि ते दोघे मला ठाण्याला भेटायला यायचे आणि आम्ही असं करतो आहे, आम्ही ह्या पद्धतीचं करतो आहे, तुमचं मत सांगा मला, हे करू का ते करू, असं नेहमी मला विचारत असत आणि सतत मी संपर्कात असतो. आज त्यांनी हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहे, स्पर्धेचा कार्यक्रम. त्या स्पर्धे कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आहे आणि ज्यांना ज्यांना बक्षिसं मिळालेत त्या सगळ्यांचं मी आधीच अभिनंदन करतो. आणि ज्यांना बक्षिसं मिळाली नाहीत त्याने पुढच्या वेळेला वेगळ्या पद्धतीने विचार करायचा आहे की मी कुठे चुकले, मी काय करायला पाहिजे होतं, याचा अभ्यास करून तुम्ही पुढच्या स्पर्धेला उतरू शकता. आजच्या या बक्षीस समारंभाच्या निमित्ताने मला या ठिकाणी पाहुणे म्हणून बोलल्याबद्दल मी वनिता मॅडमचं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. दिशेने आणि या 15 सौंदर्यवतींचं स्वागत
जेव्हा जोरदार टाळ्यांनी होईल तेव्हा मात्र लक्षात येईल की या कार्यक्रमात किती रंगत येते. जरा जोरदार टाळ्या या सगळ्या स्पर्धकांसाठी. नवी मुंबई क्वीन सौंदर्य स्पर्धा 2024 पहिलं पर्व.
घाटे. हा काय बोलू, तुम्ही एकदम गप्पच केलंय मला. किती सुंदर दिसतात तुम्ही, तुम्हाला माहिती आहे का स्वतःसाठी. वाव. अच्छा, हाँ, क्या पूछूं तुम लोगों को मैं. चलो सामाजिक ही कुछ पूछ लेती हूँ. बीइंग विमेन कसं वाटतंय तुम्हाला? कोणीही उत्तर द्या. कसं वाटतंय? खूप छान, मस्त. खूप छान. एक विमेन असण्याचं प्राऊड फील होतंय का? मला पण. जोरात आलं पाहिजे यार, तुम्ही स्त्री शक्ती आहात. मस्त आवाज आला पाहिजे. नक्की. हो ना. ओके, थँक्यू. अच्छा, प्रश्न कुणाला विचारू? हॅलो, नमस्कार. मी रेहाना अय्यूब मुल्ला आणि मी हाऊसवाईफ आहे आणि कोपर खेळण्यातून आहे. थँक्यू. पास कराल म्हणजे आम्हाला सगळ्यांचं ॲटलीस्ट इंट्रोडक्शन तरी मिळेल. फर्स्ट. ओके. आता तुम्ही सध्या पाहिलं असेल की रेहाना, राईट? रेहाना अय्यूब मुल्ला. ओके, कॉंग्रॅच्युलेशन्स रेहाना, तुम्ही इथपर्यंत आलात. यू आर लुकिंग व्हेरी व्हेरी प्रिटी. रियली योर कॉन्फिडेंस वॉज ऑसम व्हेन यू वॉकड. Thank you. सुपर. अभी तो आपको पता ही है क्या चल रहा है. नाही, मराठी येतं. वाव. आता तुम्ही पाहिलं असेल बदलापूरमध्ये काय झालं. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? हे असं का घडतंय? का नाही घडायला पाहिजे? काय आपण घेऊ शकतो याबद्दल? किंवा काय चेंज तुम्ही तुमच्या घरात आणाल? मला समाजाचं तर माहिती नाही, पण तुम्ही तुमच्या घरात काय चेंज आणाल की ज्याच्याने ॲटलिस्ट तुमच्याकडे पाहून तुमचे 5 जण शिक्षित होतील, त्या 5 जणांचा चेन बनेल आणि हा समाज सुधारेल. काय तुम्ही विचार करता आजच्या ह्या परिस्थितीबद्दल? 2 छोट्या छोट्या चिमुकल्या वाटत नाही? हो, आय मीन. आणि अशा घटना घडतात ह्या खूप दुर्दैवी आहे. 2 चिमुकल्या मुलींमध्ये काय असतं म्हणजे ह्याच्यामध्ये करण्यासारखं? त्यांचं खेळण्याचं वय आहे आणि अशामध्ये त्यांच्याशी असे संस्कार होतात म्हटल्यावर ते खूप वाईट आहे. पण त्यातून पण आपण थोडंसं शिक्षण घेतलं पाहिजे. आता जसं पोलिसांनी जसं आता केलं आहे 112चं हे केलं आहे, त्यानुसार प्रत्येक स्त्रीने अलर्ट राहायला पाहिजे आणि मोस्टली सगळ्यांनी ग्रुपनी राहिलं तर बेस्ट होईल, माझं असं मत आहे. एकटं जाण्यापेक्षा मोस्टली असं ग्रुपने राहिलं चांगलं आहे. एकटं असं बाहेर पडूच नाही 10च्या नंतर असं. थँक्यू. नमस्कार. मी सौभाग्यवती रोहिणी सुरेश पाटील, नवशक्ती महिला मंडळ जुईनगरतर्फे मी इथं सहभाग नोंदवलेला आहे आणि मला धनलक्ष्मी याचे खूप आभार मानायचे की त्यांच्यामुळे मी फर्स्ट टाईमच इथे आलेले आहे. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप सुंदर दिसताय. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही कुठे राहता? मी जुईनगरमध्ये. जर तुम्हाला समजा जुईनगरचं म्हणजे महिला अध्यक्ष जाहीर केलं तर तुम्ही त्या दिवसांमध्ये काय काय चेंज आणाल? म्हणजे आपल्या मुलींसाठी मुलींच्यासाठी. अच्छा, तर मी तुम्हाला एक सांगू शकते. मी 2 मुलांची आई आहे आणि मी माझ्या घरातूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात करेन. बरोबर. मी प्रथम सगळ्यात पहिला माझ्या मुलांना हे शिकवेन की तुम्ही रिस्पेक्ट करायला शिका. मग मुली कुठलेही कपडे घातल्या किंवा कितीही त्या रात्रीच्या वेळेच्या फिरल्या तरी त्यांना भीती वाटली नसली पाहिजे. तर माझ्या घरातून मी ही मुलांची सुरुवात करेन, जेणेकरून बेटी बचाओ बेटी पढाओ यापेक्षा मी माझ्या मुलांना शिकवेन की तुम्ही त्यांना हे करा, फील करा, इतकं सिक्युअर फील करा की त्यांनी कसलाही ड्रेस घातलेला असू दे आणि कितीही वाजलेला असू दे, त्या मनसोक्तपणे त्यांचं आयुष्य जगलं पाहिजे त्यांनी. थँक्यू व्हेरी मच. आपलं नाव? माझं नाव शोभा कांबळे. मी वाशी नवी मुंबईमध्ये राहते. शोभा, छोटासाच प्रश्न आहे. तुमचं आवडतं व्यक्तिमत्व कोणतं आहे आणि का? आपल्या फर्स्ट ऑफ ऑल मी सांगते, खरं मी 15 वर्ष मॅम बरोबर आहे, वनिता मॅम. तर माझं व्यक्तिमत्व, स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे वनिता गडदे मॅम. त्या इतक्या काही चांगल्या आहेत. आमच्यासारख्या गृहिणींना त्यांनी हे इतकं सुंदर स्टेज दिलंय. आम्ही स्वयंपाक, पोळी भाजी, मुलांची शाळा, मिस्टरांचं ऑफिस, याच्या व्यतिरिक्त स्वतःसाठी वेळ काढून इथपर्यंत आलोय.
आणि इतक्या सुंदर व्यक्तिमत्वासाठी हँड्स ऑफ. थँक्यू. सुंदर उत्तर. थँक्यू. थँक्यू मॅम. नमस्कार, माझं नाव सौभाग्यवती वर्षा योगेश जगताप. मी नवशक्ती महिला मंडळातर्फे जुईनगर येथून आलेली आहे. नमस्कार. आजच्या स्पर्धेमध्ये तुम्हीच विजेते व्हावं असं तुम्हाला का वाटतं इतर सगळ्यांपेक्षा? मी असं काही नाही आहे. मला असं वाटतं कोणी विजेते झाले तरी मला तेवढाच आनंद होईल, पण मी झाले तर जास्त होईल. आणि मॅमने मला प्लॅटफॉर्म दिला, हा माझ्यासाठी पहिलाच एक्सपिरियन्स आहे. पहिल्यांदाच मी विजेती झाले तर मला जास्त आनंद होईल. थँक्यू. नमस्कार, मी प्रीती सूर्यकांत गोळपकर. मी एका शाळेची डायरेक्टर्स आहे. राहायला जुईनगरला आहे आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांबरोबर जास्त माझा वावर असतो. ओके, चला, तुम्ही इतके सुंदर दिसताय ना. धन्यवाद. मला सांगा, सौंदर्याची व्याख्या काय? शारीरिक सौंदर्यापेक्षा मानसिक सौंदर्य ही सगळ्यात महत्त्वाची आहे. जो माणूस मनाने सौंदर्य असेल ना, मग त्याला बाहेरच्या रूपाची काहीही आवश्यकता नाही. शेवटी आपण नेहमी व्हॉट्सअप स्टेटसवर बघतोच की माणसाचं जेव्हा अंत झाला आणि फक्त सगळं त्याचं सापळा जे हाडांचं जे स्टेनस्टाईल राहतं तर सगळ्यांचं सारखंच आहे हो. त्यावेळेस मग तुम्ही मनाची सौंदर्यता पाळा. प्रत्येकाचा दृष्टिकोन बदला. जो समोरचा दिसणारा माणूस हा गोरा आहे म्हणून तो सुंदर आहे आणि तो काळा आहे म्हणून विठ्ठल सुद्धा काळा सावळा तो पण देखणाच आहे ना. मग त्यापेक्षा आपण काही माणूस आहोत, मग आपणही सर्व सुंदर आहोत. खूप छान. थँक्यू. सौ केतकी सानप माझं नाव, नवी मुंबई माझं गाव. नृत्याची आहे मला विशेष आवड, नऊवारीचा जणू मला ध्यास. मग कशाला घालायचा वाद, कारण मीच होणार आहे या शोची विनर आज. थँक्यू. How different do you think is the life of house and housewife? थँक यू फॉर क्वेश्चन. माझ्या मते हाऊसवाईफ्स आणि वर्किंग वुमन्स बोथ आर इक्वली टेकिंग ऑल द एफर्ट्स टू रेज देअर फॅमिली. त्यामुळेच दोन्ही महिला माझ्यासाठी सेम लेवलला आहे. कारण घर सांभाळणं इज नॉट अ इझी जॉब, बिकॉज वर्किंग वुमन्स ऑल्सो नीड सपोर्ट. आणि त्यांच्याकडे त्यांची सासू किंवा घरातील कोणी मोठी व्यक्ती असते जी सपोर्ट करते, तेव्हा ते काम करू शकतात. त्यामुळे महिला आपल्या पाठीशी जेव्हा एखादी असते त्याहून मोठी कुठलीच शक्ती असू शकत नाही. आणि यू आर द मोस्ट पॉवरफुल वुमन जेव्हा तुम्हाला एका दुसऱ्या स्त्रीचा सपोर्ट असतो. आणि त्यामुळेच महिला ज्या घरून ज्या हाऊसवाईफ आहेत आणि वर्किंग आहेत दोन्हींनाही मी मानाचा सलाम मुजरा करते. थँक्यू. निरड्या छातीने महाराष्ट्राला हलवून गेला, मुठभर हिंदूंना घेऊन हजारोंना नडून गेला. असा एकच राजा होऊन गेला ज्याला स्वर्गात देवांनीही मुजरा केला. असा तो छत्रपती शिवाजी राजा. या छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीवर जन्माला आलेली जुन्नरची मी शिवकन्या सौभाग्यवती रजनी लक्ष्मण मस्के. माझ्या सर्व सखींना माझा नमस्कार. इथे उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. रायगडावर छत्रपती शिवाजी राजे, शिर्डीत साई. लक्ष्मणरावांचं नाव घेते, रिमझिमची मी आई. धन्यवाद. सगळ्यात पहिला तुम्ही खूप छान दिसताय. तुम्हाला जय शिवराय. थँक्यू मॅम. तुम्ही जो हा लुक केलाय त्या पाठीमागचं तुमचं कारण काय आहे? मॅम, कारण असं आहे की मला प्रत्येक घराघरामध्ये हा मेसेज द्यायचा आहे. म्हणजे हे कलियुग आहे आणि अजून म्हणजे स्टार्ट ही सुरुवात आहे सध्या कलियुगाची. तर हळूहळू म्हणजे खूप काही असं म्हणजे आपण थिंकिंग करणं चुकीचं आहे, पण वाईट गोष्टी समाजामध्ये घडत आहे. तर प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक मुलीने
म्हणजे तलवारबाजी, लाठीकाठी ह्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. स्वतःचं आत्मसंरक्षण स्वतः केलं पाहिजे. म्हणजे हे माझ्या मदतीला येईल किंवा ते माझ्या मदतीला येईल, आई माझ्यासोबत येईल. कारण मलाही एक मुलगी आहे, आता माझी मुलगी 8वीला आहे. तर मला सुरुवातीला भीती वाटत होती की तिला एकटीला सोडायला किंवा हे करायला, आणि तिची इच्छा आहे की तिला एअरफोर्समध्ये जायचं. तर आता मी तिला बोर्डिंग स्कूलला टाकणार, तर मी 24 तास तिच्यासोबत नाही आहे ना. तर माझी इच्छा आहे की तिचं आत्मसंरक्षण तिने केलं पाहिजे. तर मी स्वतःही तलवारबाजी करते, लाठीकाठी करते, आणि तिलाही मी शिकवते की तू तुझं संरक्षण तू स्वतः कर. त्यामुळे मला हा मेसेज प्रत्येक घरामध्ये द्यायचा आहे की आपण जिजाऊच्या लेकी आहोत. ज्या हाताने आपल्याला फुगड्या घालायला येतात त्याच हाताने तलवारही चालवता येते. थँक्यू. खूप छान होतं तुमचं उत्तर. थँक्यू. नमस्कार. नमस्कार परीक्षकजन आणि माझे प्रिय मित्र, परिवार, प्रेक्षक आणि माझ्या सहयोगी स्पर्धक मैत्रिणी. मी दीपाली जोशी, व्यवसायाने ऑस्ट्रेलिया काउन्सिलर, परदेशी शिक्षण मार्गदर्शिका. मला या माझ्या व्यवसायातून बरंच काही शिकायला मिळते आणि खूप ऊर्जा मिळते, कारण मी रोज नवीन स्वप्न पूर्ण होताना बघत असते. मला असे वाटते की प्रत्येकाने स्वप्न बघितलीच पाहिजेत, कारण जेव्हा आपण स्वप्न बघतो तेव्हा त्यांना पूर्ण करण्याचे कार्य आणि त्यांना रंगवण्याचे कार्य कोणी औरच घेतलेले असतं. मला असे वाटते, आणि मी आज इथे उभी आहे त्याची प्रेरणा स्रोत आहेत वनिता गडदे राजे मॅम. त्यांनाही 24 वर्ष झालेली आहेत. त्यांनी ह्या कार्यामध्ये महिला व बाल कल्याण या क्षेत्रामध्ये त्यांनी फारच प्रतिष्ठेचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जेव्हा प्रत्येक महिला असा विचार करेल आणि स्वतः एखादं स्वप्न रंगवेल, त्यावेळेला प्रत्येक घरात एखादी मेरी कॉम, एखादी कल्पना चावला, एखादी बबिता फोगाट नक्कीच जन्माला येईल. ह्यावरून मी 2 पंक्ती बोलू इच्छिते. सपने देखे नहीं जाते सोते सोते, सपने देखे नहीं जाते सोते सोते, सपने वो होते हैं जो हमें जगाते हैं. परों को खोल क्यों शर्मिंदा है तू, परों को खोल क्यों शर्मिंदा है तू, मेरे दोस्त ऊंची आसमान का परिंदा है तू, मेरे दोस्त ऊंची आसमान का परिंदा है तू. धन्यवाद. हॅलो. स्वप्नांवर एवढं छान बोललात तुम्ही. आज जर स्पर्धेत विजेते झालात आणि छान स्वप्न पडलं, उद्या सकाळी उठलात, तर काय बदल कराल ज्या आजच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळाल्यानंतर? मला वाटतं हे जे टायटल आहे नवी मुंबई, ह्या मंचावरती मी उभी आहे आणि आज नवी मुंबई टायटल मिळणं हे कोणाच्याही सौभाग्याचं, म्हणजे मला वाटतं माझं काहीतरी पुण्य असेल की मला हे टायटल मिळेल. ओके. तर मला असं वाटतं की जर मी हे टायटल जिंकली आहे तर माझ्यावरती एक जबाबदारी येणार आहे, जे मी बाकीच्या महिलांना घेऊन पुढे कशी चालू शकते, मी कोणाच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल करू शकते. आणि मला आज जे प्लॅटफॉर्म मिळालेला आहे आणि जे रेकग्निशन मिळालेलं आहे, तर ह्याचा उपयोग मी अजून कोणा महिलाला पुढे आणण्यासाठी किंवा तिचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी कसं करू शकते, ह्याच्यावर माझा जोर असेल. धन्यवाद. थँक्यू. मी अजून एक प्रश्न विचारू? नक्कीच. नवरात्र येत आहे आता. हो. तर नवरात्राशी निगडीत एक प्रश्न विचारतो. बर. कोल्हापूरची जी आपली देवी आहे, हो, तिचं काय नाव आहे? कोल्हापूरची देवी आई जगदंबा महालक्ष्मी माता. बरं. थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट. माझे नाव प्रियंका घाटे आहे. मी पण एक ऑस्ट्रेलिया आणि UK काउन्सिलर आहे. आणि बघायला गेलं तर आम्ही मुलांचं आयुष्य घडवतो, त्यांना मार्गदर्शन करतो, त्यांना सांगतो कुठल्या फील्डमध्ये जाणं तुमच्यासाठी योग्य आहे. कारण 10वी-12वीतल्या मुलांना काहीच नॉलेज नसतं की त्यांनी काय निवडावं, फ्युचर काय बघावं. तर त्याचं मार्गदर्शन करून त्यांचं फ्युचर घडवणं हे आमच्या हातात असतं आणि आई वडिलांच्याही हातात असतं. कधी कुणी कुणाला जबरदस्ती करू नये. आणि प्रत्येक क्षण आयुष्यात शिकण्यासारखा असतो. म्हणून एक शिक्षकाला आणि एक आईला माझा नमस्कार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं हेही आहे की प्रत्येक क्षणात आपण एक आठवण क्रिएट करत असतो आणि त्यावर एक मी कविता केलेली आहे. तर कविता अशी आहे. ओके सर. If you get a chance to go back in the past, what would you like to advise to the upcoming generation?
So if I'll go in my past, I will definitely keep all the parampara and riti rivaj rules, whatever it is there, which has been given by our parents. I'll focus on that and I'll make sure that it should be upgraded and informed to all of the people. Awareness need to be created, because what happened in the 2024 generation, we can see a lot of people are there going with the version of Westerns. Okay, they are not realizing what they are losing, what they are going to do in next generation when the old generation will get end. Okay, so we have to make them understand. पास्ट मध्ये जाऊन आपण हेच त्यांना मार्गदर्शन करू शकतो की आपल्या पुढच्या पिढींना आपल्याला शिकवत आलं पाहिजे, जेणेकरून आपली ही परंपरा ही जाता कामा नये, कारण ही खूप वर्षांनी जपलेली गेलेली आहे. थँक्यू. वेल डन. नमस्कार. मला अजून एक विचारायला आवडेल. हा विचारा. तुम्ही आता ही कोणत्या पद्धतीची साडी वेअर केली आहे? साडीचा प्रकार कळेल? ही एक बांधणी साडी आहे, कारण मला एवढं एक्झॅक्टली ब्राह्मणी साडी आहे. मी का विचारतो म्हणजे आमच्या महिलांना जर कोणाला माहित नसेल तर त्यांना माहिती होईल याबद्दल, म्हणून मी विचारतो. सर फ्रँकली स्पीकिंग मला साडीचं नॉलेज नाहीये. बरं. मग एखाद्या स्पर्धेमध्ये येण्याआधी तुम्ही पण त्याचा अभ्यास करून आलात तर ते बरं होईल. हो नक्कीच. बरं, सौभाग्याचं लेणं स्त्रीसाठी काय आहे? 2 सौभाग्याची अगदी उत्तम लेणी आहेत, त्यातलं पहिलं कोणतं आणि दुसरं कोणतं? पहिलं लेणं मला वाटतं कुंकू आहे, जे Yes. प्रत्येकाने लावलं पाहिजे. आणि दुसरं लेणं म्हणजे नथ आहे. मग कुठे आहे तुमची नथ? सर हे मी 2024 मध्ये जे ऍडजस्ट करून करत आले तसं, कारण मी एक हाऊसवाईफ पण आहे. कसं ना मॅम, तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही काउन्सिलर आहात, तुम्ही मुलांना शिकवता. सो आम्ही महाराष्ट्राची लोक परंपरा आहे ना ही जपण्याचा प्रयत्न करतोय. सो आम्ही बघताना ते तुम्हाला नखशिकांत बघणार की तुम्ही जे अटायर केलंय त्याच्या खाली तुम्ही जरी चप्पल जरी घातली असेल तरी तुमच्या ट्रेडिशनला ती सूट होते का? तुम्ही वेस्टर्नाइज चप्पल घातली तर आम्ही मार्क्स नाही देणार. डेफिनेटली सर. सो हे बारकावे आम्ही पाहतोय, त्या निदर्शनाखालीच जजिंग होईल. थँक्यू सो मच. आणि साड्यांचे प्रकार माहिती असणं खूप गरजेचे आहे, ही सगळ्यांनी काळजी घ्यावी. नमस्कार, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी सौभाग्यवती अर्चना नितीन थोरात. सर्वप्रथम मी धनलक्ष्मी महिला मंडळाचे आणि वनिता मॅडमचे आभार मानू इच्छिते की त्यांनी आमच्यासाठी हा मंच उपलब्ध करून दिला की जेणेकरून आमच्यासारख्या ज्या दैनंदिनी बिझी असलेल्या महिला आहेत त्या मूल आणि चूल सोडून स्वतःतील सुप्त गुणांना वाव देण्याची संधी मॅडमने आम्हाला उपलब्ध करून दिली. मी एक हाऊस वाईफ आहे, बरोबरीने मी एक हाऊस असलेली वाईफ आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझा स्वभाव हा थोडा चंचल आहे, मी जिद्दी पण आहे आणि जशा नाण्याला 2 बाजू असतात तसं मी समोरच्यावर पटकन विश्वास ठेवते आणि माझ्याकडे कुठलंही गुपित राहत नाही. आणि तुम्ही टिपिकल स्त्री आहात. आणि अजून सांगायचं म्हणजे मी नेहमी आदर्श आई आणि पत्नी होण्याचा प्रयत्न करते. हे अनुभवावरून सांगते की आई होणं हे 1-2 दिवसाचं काम नाही आहे, त्यासाठी आपल्याला नवीन रोज एक आव्हान स्वीकारायचं असतं. आणि मी माझ्या मुलींच्या भविष्यासाठी आणि त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी नेहमीच त्यांच्या सोबत आणि त्यांच्या अग्रभागी राहणार आहे. आणि स्त्रीने स्त्रीची बलस्थान झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि गडदे मॅडमसाठी मी अजून एक वाक्य म्हणू इच्छिते, बिहाइंड एव्हरी स्ट्रॉंग वुमन इज अनदर स्ट्रॉंग वुमन. वाव, चेंज द फ्रेज. मला काय विचारू मी, सांगा. तुम्ही इतकं बोललात की मी गप्प झाले. I pity your husband. I'm so sorry. He's a very strongest man, I guess. Yes, ma'am. Wow. He is police officer. Oh, then he. म्हणजे correct guess होता. Oh, you're looking very pretty, ma'am. काय विचारू? सिम्पल क्वेश्चन. तुम्ही इतकं बोललात, आता फक्त थोडंसं बोला. तुमचा आवडता ऍक्टर कोण आहे? माझा आवडता ऍक्टर शाहरुख खान. वाव, सेम पिंच. थँक्यू. म्हणजे त्यांचे जे जेव्हा आपण कॉलेजला असतो तेव्हा मला जास्त फिल्म इंडस्ट्रीमधलं जास्त नॉलेज नाही आहे, तरी पण त्यांचे जे शो म्हणजे फिल्म्स येतात ना त्यात एक मार्मिकता असते आणि एंडला काहीतरी शिकण्यासारखं असतं. थँक्यू. थँक्यू. नमस्कार,
नमस्कार. आपलं नाव? मी सौभाग्यवती शीतल किशोरराव गुल्हाने. मी धनश्री महिला मंडळाच्या वनिता मॅडम ज्या आहेत त्यांना मनपूर्वक आभार मानते आणि तसेच आमच्या नवशक्ती महिला मंडळाच्या ज्या ग्रुप लीडर आहेत शोभाताई त्यांना पण आभार मानते की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म दिला की जिथे मी माझे गुण दाखवू शकते. थँक्यू. तुम्ही घाबरलात का? नाही, अजिबात नका घाबरली नाही. आमचं कामच असतं परीक्षकांचं की तुमच्या चुका काढणं आणि चुका काढल्याशिवाय तुम्हाला कळणार नाहीत ना की आपलं काय चुकलंय म्हणून. बाकी काय घाबरलेली नाही. व्हेरी गुड. एकदम सोपा प्रश्न विचारू. जसं मगाशी कोल्हापूरला आपण गेलो होतो तसं मी प्रश्नांमध्ये विचारलं. कोल्हापूरचा कोणता दागिना जो जगप्रसिद्ध आहे? कोल्हापुरी चप्पल आणि दागिना. कोल्हापुरी साज. अच्छा, ओके. जे हिने पूर्ण कोल्हापुरी साज केले घातलंय तुमचं साज. आणि तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल दाखवते की हिने पट्टी तर तुमच्या पुढे उभी आहे. कसं दिसणार तुम्हाला? माझ्यासोबत होती ना ती. मग काय काय घातलंय सांगा तिने. दिदी तू पुढे बघा, तुम्ही पुढे बघा. आता काय काय घातलं त्यांनी? तिने ठुशी घातली. व्हेरी गुड. हे म्हणजे असं झालं शिक्षकांसमोरच जाऊन कॉपी करायची. नाही ना, मी दाखवते. तिने ठुशी घातलेली आहे आणि हा जो आहे तो कोल्हापुरी हार आहे. बरं, आणि काय घातलंय त्यांनी सांगा जरा मला. जे सेकंड नंबरचं काय आहे ते? आता गेलात तुम्ही स्वतः बाहेर कुऱ्हाड भरून घेतली आहे. बरं, त्यांनी जे मंगळसूत्र घातले काळ्या पोतीचं त्याला काय म्हणतात? नाही माहिती? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. इथून पुढे जर तुम्ही साज घालायला कोणताही साज तर ते कोणता आहे? आजकाल वेगवेगळे आमच्या प्रेक्षकांना माहिती असतील. महिला गहू तोडे घालतात हातामध्ये, शिंदेशाही तोडे घालतात, कोल्हापुरी साज घालतात, मोहनमाळ घालतात. सो मला असं वाटतं तुमच्या महिलांना तरी किमान याचा अभ्यास असणं गरजेचं आहे कुठे स्पर्धेत गेलात की. बाकी कॉन्फिडन्स अजून छान करा, पुढच्या वेळी अजून छान प्रयत्न करून घ्या. ठीक आहे, धन्यवाद. Your name? My name is Priyam Raj. I am basically from Ranchi, Jharkhand, and I am working in Reliance. What do you think social media is a positive or negative impact for the society? It depends. Most of the people use social media as in a positive way, like they aware everybody about what are going in society and world. Some uses in a negative way by using videos or something. They बहुत सारे लोग ऐसा करते कि उस जितने भी लोग हैं उनको लाइक नीचा दिखाने की, लाइक आज की जनरेशन, आई एम इन माई जनरेशन एज अ Gen Z generation, they typically like if they reject someone or something, they use the social media in a negative way, but somewhere, yeah. सॉरी टू इंटरप्ट मॅम, प्लीज मराठीत बोला ना, कारण आपले प्रेक्षक असे. You can go by Hindi, no problem. So and somewhere like they use this in a positive way, like there are many influencers or they influence people to do some good work or something. Thank you. नमस्कार, माझं नाव सोनाली यादव कापडणे. मी जुईनगरमध्ये राहते. मी एक प्री प्रायमरी स्कूल टीचर आहे आणि मी ज्युनियर सिनियर KG ला शिकवते. हो मॅडम. चला, तुम्हाला तुमच्याच विभागाचं विचारते. आवडेल मला ते उत्तर ऐकायला. माझाही मुलगा लहान आहे. काय शिकवाल जर तो फर्स्ट डेला आला आणि त्याने खूप हे केलं तर कसं सांभाळाल त्याला? मला पण टिप्स हवेत. हो, हा खूप आमचा हार्ड टास्क असतो सगळ्याच टीचरांचा प्री प्रायमरी स्कूलमध्ये. ॲक्च्युली जेव्हा मुलं एक ट्रस्ट असतो त्यांचा, आम्ही पण एक म्हणजे त्यांच्या आई होण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट आमचं हे असं का आम्ही त्यांची आई म्हणून ते आमच्यावर एक ट्रस्ट ठेवून स्कूलमध्ये येतात, तर त्यांना पॅम्परिंग करणं,
त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये एंगेज करणं, तसं काही गेम, TV, पोएम लावून त्यांच्यासोबत आम्ही इन्व्हॉल्व होतो. त्यांना काय आवडतं काय नाही ते आम्ही जाणून घेतो. थँक्यू मॅम. धन्यवाद. सेकंड रनर अप. सेकंड रनर अप अर्थात ज्या ज्या कार्यक्रमात आपण जातो ते टर्म्स वापरणं फार गरजेचं आहे. सेकंड रनर अप आहे केतकी सानप. सॅश, ट्रॉफी आणि क्राऊन केतकी सानप. सेकंड रनर अप केतकी सानप. फर्स्ट रनर अप आहे रजनी मस्के. रजनी मस्के. आणि नवी मुंबई क्वीन सौंदर्य स्पर्धा 2024 ची विजेती ठरलेली आहे. अरे बापरे, पेपर कुठे गेला? विजेती आहे सगळ्यांचे चेहरे माझ्याकडे. लवकर विनीत, टाइम नाहीये. लवकर करू. कोणाचं नाव घेऊ? बाकीच्यांना पण आहेत टायटल्स. कोणाचं नाव घेऊ? विजेती आहे दीपाली जोशी. नवी मुंबई क्वीन ठरलेली आहे, त्यामुळे थांबावंच लागणार. त्यापेक्षा इथे एसी मध्ये थांबलेलं बरं ना. तिघी कोण आहेत विनर्स? तिघी जणी आहे फक्त पुढे. विजेत्यांचं कौतुक जरा जोरदार टाळ्याने आपण करूया. फोटो घ्या, सगळ्यांचे फोटो घ्या. हा, एक ग्रुप फोटो घेऊया आधी. येस, आपण सगळ्यांना सॅश आणि ट्रॉफी देऊया आणि मग एक ग्रुप फोटोग्राफ सगळ्यांसोबत घेऊया. कारण लगेचच मला लकी ड्रॉ कुपन जाहीर करायचं आहे. लकी ड्रॉ मध्ये कोणी कोणी नावं दिली आहेत? कोणी कोणी दिली आहेत? कोण राहिले बघा. तुम्ही पण दिले का? ज्यांना 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 पेमेंट आहे त्यांना त्यांना लकी ड्रॉचं नाव नाही. या एक ग्रुप फोटोग्राफ घेऊया लगेच आपण. ज्यांचं झालं असेल त्यांनी डाव्या बाजूला सरका. इथे एक एक करून पुढे सरका डाव्या बाजूला. ज्यांचं झालं असेल त्यांनी डाव्या बाजूला सरका प्लीज. या एक एक करून एका लाईनी द्या, एका लाईनी द्या. विजेत्यांनी मध्यभागी थांबायचे, बाकी स्पर्धकांनी डाव्या बाजूला सरकायला सुरुवात करूया आपण. लगेच सगळ्यांनी सरळ उभे राहा, सरळ उभे राहा. ट्रॉफी मिळाली सगळ्यांना. ट्रॉफी असेल सगळ्यांना. वनिता मॅम, ते सॅश तिकडे द्या आणि तुम्ही इकडे या माझ्या इथे.
ते सॅश हँडओव्हर करा आणि तुम्ही माझ्या इथे या. सॅश हँडओव्हर करा कोणाला तरी, ते देतील. वनिता मॅम, सॅश आणि क्राऊन आपला ट्रॉफी त्यांना द्या, ते हँडओव्हर करतील. तुम्ही इकडे या 1 मिनिट. वनिता मॅम इकडे 1 मिनिट. काय झालं? हॅलो, सगळ्यांनी एक लाईन सेट करा व्यवस्थित. पेपरमध्ये द्यायची आहे बातमी. एका लाईनीत व्हा सगळ्यांनी, एक सिक्वेन्स द्या. ठीक आहे? खाली बसा तुम्ही, खाली बसा. नवीन मुंबई क्वीन्स सीझन 1च्या सगळ्या विनर्ससाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पारंपरिक वेशभूषा स्पर्धा होती, त्यांना माहिती नव्हतं की ब्युटी पेजंट होणार आहे, त्यामुळे